हा. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. तर आपण सुरू करूया. काल मंगलाचरणाचा आपण हा श्लोक घेतला होता, बरोबर? त्याच्यामध्ये हा तर हा सगळ्यांना तसा तर श्लोक बहुतेकांच्या पाठातही असेल होता आणि सगळ्यांना तेच कळलाय. कालचीच वेळ तिथलं वयांती का माझी टेबलवरच आहे ना. सगळ्यांना विनंती आहे की आपापल्याला स्वतःला म्यूट करा. जर बोलायचं असेल तरच अनम्यूट करा. सगळ्यांनी म्यूट करा स्वतःला. तर या श्लोकामध्ये काही शंका किंवा काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही स्वतःला अनम्यूट करून. कोणाला काही विचारायचं आहे या श्लोकावरती किंवा माहिती अजून काही, किंवा जे आम्ही विभक्ती सांगितलं होतं त्यावरती? ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आहे. हे बंद आहे का बघ फक्त मध्ये तिथं. हम्म. तर आपण आता पुढच्या स्लाइडवर जाणार आहोत. हम्म. अं, हा. आता आता ही काही काही वाक्य आहेत. तुम्ही पटापट हे सगळं झालेलं आहे तुमचं, त्यामुळे हे उजळणीच आहे असं समजा. हा पाठ म्हणजे बालबोधची उजळणीच आहे. तुम्ही याचे पटापट म्हणजे कोणी पटकन अनम्यूट करून उत्तर सांगू शकतो याचं. यात पहिलं वाक्य रामः गच्छति, याचा अर्थ काय होईल? राम जातो. राम जातो, बरोबर. सः गच्छति, दुसऱ्या कोणी तो सांगा. तो जातो. जातो. तो तो जातो. जातो. बरोबर. जलम पिबसी, पाणी पाणी पी. पी. पाणी पितोस. कोण? तो तू हम पाणी पावे पी. पितोस. हा. पिबसी म्हटलं की पाणी. तू अध्यारूत आहे, हो की नाही? हम्म, पण तो असतो हम्म, तर पिबती असतं, अहम असतं तर पिबामी असतं म्हणून. हम्म. हा. तर त्वम पिबसी याचा काय अर्थ होईल? तू तू पाणी पितोस. पितोस. पाणी तू नाही, तू पितोस. तू पितोस. तू पितोस. तू पितोस. पितोस. हम्म. पुस्तक पुढलं. पुस्तक मी वाचतोस. पुस्तक वाचतो. मी मी पुस्तक वाचतो. करेक्ट, मी मी पुस्तक वाचतो. म्हणजे बघा, संस्कृतमध्ये ना अहम लिहिण्याची गरजच नाहीये, बरोबर? कारण पुस्तकम पठामी मध्ये पठामी हे फक्त अहमलाच लागू शकतं. पिबसी याच्यामध्ये त्वम लिहायची गरज नाहीये. पिबसी म्हटलं की पितोस तू, म्हणजे तू पितोसच चाल होणार, तो किंवा मी होणारच नाही. पुढे. मी वाचतो. मी वाचतो. मी वाचतो, बरोबर. हम्म. हे कोण? याचं उत्तर काय? याचं भाषांतर? तो राम जातो. हा, तो राम जातो, बरोबर. जातो. हा. हे काय आहे पुढचं? जातो तो राम. हा. जातो तो राम. जातो तो राम. अर्थ बदलला का? तोच आहे. तोच आहे. नाही. नाही. पुढचं वाक्य. त्वम जलम पिबसी. तू पाणी पी. तू पाणी पितोस. पी पी नाही, आज्ञा नाहीये. पिबसी म्हणजे पितोस. हं? तू पाणी पी म्हणायचं हम्म. असतं तर काय झालं असतं सांगा? त्वम जल पिब. पिब. त्वम जलम पिब. पिब. हा. हे बघा, परत मी तुम्हाला सांगतोय, संस्कृतमध्ये जोपर्यंत पाय तोडला जात नाही तोपर्यंत त्या अक्षराचा उच्चार पूर्ण करायचा आहे. मराठीसारखं नाही. राम. हा, राम. संस्कृतमध्ये राम असा शब्दच नाहीये. हा. पाय तोडलेला राम. राम. राम, राम हा, रामम असेच शब्द आहेत सगळे. हं? जिथे तोडायचा असतो तिथे पाय, राम म्हणायचा असतो तो पाय तोडलेला असेल तरच राम होईल तो. ठीक आहे. हा. पुढचं काय वाक्य, याचं काय उत्तर होईल? भाषांतर. त्वम जलम पिबसी याचं काय अनुवाद? तो पाणी पितोस. तू तू पाणी पाणी पितोस. तू पाणी पितोस. आणि याचं पुढचं वाक्य?
पिबसी त्वम जलम. तोच अर्थ. पाणी तू पितोस. पाणी तू पितोस म्हणजे तोच अर्थ. पितोस तू. हम्म. पुढचं वाक्य. मी पुस्तक वाचतो. मी पुस्तक वाचतो. मला तेच तेच आवाज ऐकू येतात. बाकी 25 जण आहेत, पण बाकी फारसे कोणी बोलत का नाही आहेत? हं? सगळ्यांनी पार्टिसिपेट, सगळ्यांचा सहभाग अपेक्षित आहे, नाही का? आणि दुसरी एक तुम्हाला विनंती आहे की ही जी नावं दिसतात ना आपल्याला, तर जसं काही काही जणांची पूर्ण नावं दिसतात. पहिलं अनघा जेऊरकर, ज्योत्स्ना अरगडे वगैरे असं. तर सगळ्यांनी ना तसं जर आपली नावं म्हणजे नावं दिसतील असं जर तुम्ही करून घेतलं ना, ते तुम्हाला येत असेल तर ठीक आहे, नाही तर कोणाकडून तरी तुम्ही करून घ्या. पण ती नावं तुमची दिसतील हे करा, की जेणेकरून आम्ही तुम्हाला तुमच्या नावाने हाक मारू शकलो पाहिजे. हा, एक काहीतरी कारण फोर ते टू नाव एट नाव करेक्शन करता म्हटलं सर, काय का ते हा, काय काय. दिलीप चौसाळकर. संजय जे नाव आहे ते हो. संजय नाही, माझं दिलीप नाव आहे. ते करेक्शन करावं लागेल त्याला. हा, तर ते तुमच्या मोबाईलमध्ये ते करावं लागेल सेटिंग. हा, ते मोबाईल कोणाकडे मध्ये माझं तरी. तेच ना, हा, मोबाईल मध्ये तेच नाव आहे, दिलीप चौसाळकर. म्हणजे काय असं काय आहे तर मला माहिती नाही. बरोबर. तुम्ही स्वतः सुद्धा रिनेम करू शकता बरं करू ते नाव. शकतो का? ठीक आहे, बघतो. ओके. हा, काय दिलीप, नाही, ते मी पण. तुमच्या रेकॉर्ड बद्दल बोलतायत हा कदाचित. ते हा, काय. दिलीप आहे तुमच्याकडच्या माझं नाव. रेकॉर्ड बद्दल बोलतायत. तुमच्या या स्क्रीनवरती मला दिसतंय ना, संजय दिसतंय मला ते. हो. तर हे मला चेंज करता येतं का मला इकडे? ते तुमच्या झूम अकाउंट मध्ये जाऊन करायला लागेल तुम्हाला. हा, तेच. अच्छा. हा. तुम्ही पार्टिसिपंट म्हणून जा आणि तिथे मी एडिट करू काल. ओके ओके ओके, बघतो मी त्याला. ठीक आहे. हा, तुम्ही आणि अजून ते 4287A866 यांनी पण नाव बदला जरा, म्हणजे कळेल आपल्याला. हा, ओके. कारण कधी कधी काय होतं, तुम्ही असंही होऊ शकतं की कधी कधी तुम्ही मुलाचा, मुलीचा, घरचा कोणाचा असा, तर तेव्हा ते नाही आमच्याकडे म्हणजे पण त्या नाही. हा. हा, असं पण होतं. नाही, हे बघा, तुम्ही पार्टिसिपंट्स मध्ये जाऊन आता तुम्ही दिलीप ह्या नावावर क्लिक केलं तर तिथे जिथे आता व्हिडिओच येतोय ना, तिथे 3 डॉट्स येतात. आला आला, तिथे ओके. हा, तिथे हो क्लिक करतो मी. केलं की यू कॅन रिनेम युअर सेल्फ. हो, गॉट इट गॉट इट, केलं मी ते. थँक्यू. हा, चालेल. हा, आता बरोबर दिलीप दिसलाय. हा, आणि राईट, शक्यतो थँक्यू. पूर्ण नाव टाका, म्हणजे मग मलाही कळेल नक्की पूर्ण ठीक. कोणते. हा, ओके ओके. चालेल. व्हेरी गुड. ठीक आहे. आता तर याच्यात आपण हे बघितलं की संस्कृतमध्ये क्रमावर म्हणजे अर्थ जो आहे तो अर्थाचा, सॉरी, शब्दांचा क्रम तेवढा महत्वाचा नाहीये, हे आपल्याला बघितलं, नाही का? क्रम कसाही ठेवता येतो, जसं जे इंग्लिशमध्ये नाहीये, नाही का? तर किंवा मराठीत पण नाहीये. शब्दाच्या क्रमाला महत्व आहे गद्यामध्ये, तसं इथं नाहीये. ठीक आहे. आता पुढचं, तुम्ही तुम्ही हे सगळं तुमचं झालेलं आहे ना, मला वाटतं बालबोधमध्ये अहम, त्वम, सहा हे झालेलं आहे ना सगळ्यांचं? हो हो, हो, झालंय झालं. झालंय. हो, हो, झालंय झालंय. झालंय. झालेलं आहे. चालेल. हा, तर तेच की हा याच्यात जास्त उजळणीच आहे. आता पहिलं वाक्य जे आहे खाली दिलेलं, मराठीत अर्थ करा, मराठी किंवा हिंदीमध्ये जो कोणी असेल ते मातृभाषेत, तर याचा वाक्य अर्थ करा बघू, खाली पहिल्या वाक्याचा कोणीही सांगा. रामम रामः राम गावात ग्रामम जातो. गावात गच्छति. जातो. राम गावाला गावात येईल जातो. का? राम गावाला जातो. गावाला जातो. हा, राम गावा गावाला जातो. राम गावाला जातो. हा, जातो दुसरं वाक्य गावाला कोण राम. सांग. हा, जातो गावाला, जातो राम गावाला. कृष्ण शुद्ध दूध पितो. कृष्ण शुद्ध दूध पितो. बरोबर. पिबती शुद्धम दुग्धम कृष्ण, तरी पण अर्थ तोच असं होतो. पण पण चालतं. आपलं हा, पुढचं तिसरं वाक्य. माधव लवकर पुस्तक वाचतो. पुस्तक वाचतो. माधव सर, इथे माधव पुस्तक पुस्तक भरभर लवकर वाचतो. लवकर त्वर सर, इथे बोला. भरभर पुस्तक वाचतो म्हटलं तर शीघ्रमचा अर्थ शीघ्रम घाईने, बरोबर, जलद. लवकर, नाही, जलद, काही भरभर होऊ असं का शकतं. होईल ना.
हम्म. जलद वाचतो असं. असं. माधव घाई म्हणजे भरभर पुस्तक वाचतो. वेगाने हो. वाचतो. किंवा वेगाने वेगाने वाचतो. वाचतो बरोबर. हम्म. हम्म. माधव पुस्तक लवकर वाचतो. हम्म. बरं, आता हे पुढचं जे आपण क्रियापद बघतोय समोर तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय, तर ही तुमची रूपं झालेली आहेत का? नाही. झालेली आहेत सर. झाली सर. झाली. हा बरोबर. पाचव्या झालेत याच्यामध्ये. झालेत 5व्या पाठात झालेत. झालेत. हा 9 टेबल मध्ये बरोबर. हो. अच्छा. आता हे गम गच्छ असं का लिहिलेलं आहे मी सांगा कोणी? गम हा धातू, हम्म. हा गच्छ बरोबर म्हणजे क्रियापद. गच्छ क्रियापद, बरोबर. आणि पुढची गच्छती सगळी म्हणजे द्वितीय द्विवचनी. क्रियापदाची ती रूपं आली. हा बरोबर. हो. हो. गम म्हणजे धातू, गच्छ म्हणजे क्रियापद, आणि ती पुढची सगळी क्रियापदाची रूपं. बरोबर. रूप आहे. हम्म. हा. आता गच्छती, गच्छसी, गच्छामी, हे काय फरक आहे याच्यामध्ये? सर गच्छामी गच्छती म्हणजे तो जातो, तो मध्यम पुरुष एकवचन उत्तम पुरुष प्रथम पुरुष मध्ये. असं आहे ते. उत्तम पुरुष म्हणजे काय? उत्तम पुरुष म्हणजे गच्छामी. गच्छामी. हा. म्हणजे जिथे मी किंवा आम्ही हे याला मी, उत्तम आम्ही. पुरुष म्हटलं जातं. हा. बरोबर. हा. आणि गच्छसी आहे तो मध्यम पुरुष. बरोबर. हा तू तर आणि गच्छती आहे तो प्रथम म्हणजे पुरुष. तो प्रथम पुरुष. हा. आता आपल्या मराठी, इंग्लिश किंवा संस्कृतमध्ये या नावांमध्ये थोडा फरक आहे. हा. मराठीत याला आपण तृतीय पुरुष म्हणतो, आणि मराठीत बरोबर. प्रथम पुरुष, उत्तम पुरुषाला मराठीत द्वितीय. प्रथम पुरुष म्हटलं जातं. बरोबर. प्रथम, बरोबर. द्वितीय, तृतीय. पण संस्कृतमध्ये कसा क्रम आहे? उत्तम, मध्यम आणि प्रथम असा आहे. तर हा फक्त फरक लक्षात ठेवायचा. अर्थ म्हणजे एकदा लक्षात आलं की काही हे नाही आहे, गोंधळ नाही होत, पण ते लक्षात ठेवणं महत्वाचं आहे. बरं. दुसरं क्रियापद वाचा कोणी? मी वाचू का सर? हा वाचा. पिब. हा ज्योत्स्नाताई वाचतील. हा वाचा. हा. धातू आहे पा, पिब क्रियापद. हम्म. पिबती म्हणजे तो पितो. इथे थांबा एक मिनिट. मध्यम उत्तम नाही, प्रथम पुरुष. प्रथम. चालू असताना मला सांगितलं आता. पिबती ते म्हणजे लक्षात तू ठेवायचं पितोस काही हा मध्यम पुरुष, आणि पिबा मी हा उत्तम पुरुष. मी पितो. बरोबर. हा, कोणी काहीतरी मध्ये बोलत होतं, सांगत होतं, काय त्यांना सांगायचं ते सांगा. सर एक विचारायचंय. हा. विचारू का? हा बोला ना. हा, आपण हे गच्छती, गच्छसी, गच्छामी, पिबती, तर हे प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष बरोबर आहे, पण हे एकवचनम आहे ना. आपण मागे द्विवचन. हा बरोबर बरोबर. तर आपण हा, इथे द्विवचनम मध्ये वेगळं होतं आणि बहुवचनम मध्ये वेगळं होतं. बरोबर बरोबर बरोबर. तो पण कुठे आहे? ते अजून आपण शिकलो आता नाही. तुमचा आवाज येतोय खूप. मी सगळ्यांना म्यूट करतो. वैजनीताई माईक बंद करा. तर बरोबर आहे. इथं सध्या आपण फक्त एकवचनीच घेतो. द्विवचन आणि बहुवचन अजून आपण इथं घेतलेलं नाहीये, पण ती लवकरच आपण शिकणार आहोत ती रूप पण. हे जे हा, हे 4287 जे नाव आहेत ना ज्यांचं दिसतंय, त्यांनी सुद्धा दिलीप सारखं नाव एडिट करून घ्या. हा, जेव्हा शक्य असेल तेव्हा. हा, ओके. ठीक आहे. आता आपण पुढचं बघूया. हा धातू वाचा, पुढचा धातू वाचा. कोण वाचेल? मी असतो. धातू पठ क्रियापद वाचणे. हा. पठती प्रथम एकवचनी. पश्यती. पठसी तू असतोस. मध्यम पुरुष एकवचनी. पठामी उत्तम पुरुष एकवचनी. मी वाचतो. मी बरोबर. वाचतो. हा, दुसरं वाचा कोणी? मी वाचू पुढचं का? चौथं. हा वाचा मी वाचू वैशाली. का? हो. पश्य धातू, दृश्य धातू, पश्य पाहणे म्हणजे क्रियापद. पश्यती म्हणजे एकवचन, तो पाहतो. आणि पश्चासी म्हणजे मध्यम एकवचनी, तू पाहतोस. आणि पश्यामी उत्तम एकवचनी.
पाहते. पश्यसी आहे, हा पश्यासी नाही आहे, हा पश्यसी आहे. हा पश्यसी. हा बरोबर. ठीक आहे. आता आता आपण हे काही नवीन शब्द शिकणार आहोत आज. कोण वाचेल हे शब्द? बालकः मी वाचू का? एक 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 पुल्लिंगी एक मिनिट एक बालकः मिनिट. नाही, मी म्यूट करतो आणि नाव सांगतो. त्यांनी वाचा. अं, जेहूरकर अनघाताई त्या वाचतील. वाचा. बालकः बालकाः एक मिनिट शिक्षकः शिक्षकः शिक्षक अध्यापका अध्यापक रूप राजा नृपः देवः एक मिनिट. नृपः राजा. हा हा. देवः देव हम्म, मनुष्य पुरुषः मनुष्य हम्म, हस्तः म्हणजे हात हात हम्म, हम्म, अलसः म्हणजे आळशी आलसी हम्म, कुशलः कुशल हम्म, सूर्य सूर्य हम्म. चपलः चपल बरोबर. आता पुढचे शब्द मोरेश्वर वाचतील. हा, हे नपुसकलिंगी शब्द आहेत. वाचा. हा, दादा, मनुष्याला पुस्तकम मनुष्य नाही होत ना ते मागच्या याच्यामध्ये? मनुष्य हा विसर्ग पाहिजे, त्याचा सगळीकडे विसर्ग पाहिजे. हा, हा मनुष्य नुसतं होत नाही, मनुष्य असंच होणार. हा हा हा. हा. पुस्तकम पुस्तक, हम्म, जलम म्हणजे पाणी, हम्म, दुग्धम म्हणजे दूध, घृतम म्हणजे तूप, उद्यानम म्हणजे बगीचा किंवा बाग, पुष्पम हम्म, म्हणजे फूल, फलम म्हणजे फळ किंवा फल, मधुरम म्हणजे गोड किंवा मिठा, कंदुकम म्हणजे चेंडू किंवा गेंद, भोजनम हम्म. म्हणजे भोजन म्हणजे जेवण. बर. आता या 10 शब्दांपैकी तुम्हाला आधी किती शब्द यातले कुठला शब्द माहिती नव्हता? कंदुकम. कंदुकम नव्हता. कंदुकम ओके. हा, अजून? कंदुकमला दुसरा शब्द होता. नाही, ते झालंच. हा, नाही नाही. सर मनुष्य. सर मी बोलू का? हा, कंदुकम मराठीत आपण पुल्लिंगी गावाकडे वापरतो ना. हा, सर हा, हा, बोला. सर एक मिनिट विचारू का? मराठीमध्ये आपण कंदुक म्हणजे समजा चेंडू, पण तो चेंडू म्हणतो, तर ते आपण पुल्लिंगी शब्द आहे मराठीत. पण बरोबर. पण संस्कृतमध्ये कंदुकम हा नपुसकलिंगी आहे. बरोबर. नपुसकलिंगी आहे. बरोबर बरोबर. बरोबर. असं काही काही वेळा म्हणजे 90% शब्दांची लिंग ही मराठी हा आणि संस्कृतमध्ये सारखीच आहेत. पण 90 किंवा 95% मिळेल. पण 5% थोडासा फरक आहे. त्यातला एक आहे कंदुकम. हा, बरोबर. ठीक आहे. एक शंका. आता हा, बोला. पुरुषः जे मनुष्याला म्हटलंय, तर मनुष्य म्हणजे स्त्री किंवा पुरुष दोन्ही होतं का? स्त्रीसाठी पण पुरुष हा येतं का? अं, हं. तर इथे मनुष्य हा किंवा पुरुष हा हे दोन्ही म्हणजे पुल्लिंगी या अर्थाने म्हटलेले आहेत शब्द हे. काय? हा, हम्म. म्हणजे पुरुष या अर्थानेच आहेत ते शब्द सध्या तरी इथं. बरं. हा, ओके. हं? हो हो. ठीक आहे. हा हा. ठीक आहे. आता आपण ही काही 10 एक पुल्लिंगी बघितली नवीन शब्द, 10 एक आपण नपुसकलिंगी बघितली. आता काही आपण अव्यय म्हणून बघूया. आता अव्यय या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकेल का? याला अव्यय का म्हणतात? ज्याचा व्यय होत नाही, म्हणजे ते आहे तसंच वापरायचं असं. बरोबर. ज्याचा व्यय होत नाही म्हणजे ज्याच्यात काही रूपामध्ये कधी काही बदल होत नाही. म्हणजे असं विभक्ती, गेला, गेली, हा, मी, माझा वगैरे वगैरे असं जे आपण रूप बदलतो ना, किंवा क्रियापद पठती, पठसी, पठामी वगैरे वगैरे, तर ज्याचं व्यय होत नाही म्हणजे काय, त्याच्यात काही रूपामध्ये बदल होत नाही, ते आहे तसेच राहतात, त्याला म्हटलं जातं हे काय, अव्यय. व्यय म्हणजे खर्च करणे किंवा क्षय होणे. पण अव्यय ज्याचा खर्च होत नाही किंवा खर्च होत नाही त्याला म्हटलं जातं अव्यय. मोरेश्वर बोला.
तुम्हाला काय विचारायचं आहे मोरेश्वर? हात वरती नाही, केलाय. मगाशीच हात केला होता, तो तसाच राहिलेला आहे. मीच ओके काढायचा ओके. असतो का तो? हो हो, तुम्हीच काढायचा असतो. काम झालं की काढून टाकायचा. हा, नाही, ठीक आहे. कसा तो ते प्रेस केलं तरी जात नाही तो. असं आहे का? नाही, अच्छा, गेला आहे माझा. आहे. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे, केलं केलं. हा, ठीक समजलं. आहे. ते लोअर हा, हँड म्हणून आहे तिकडे, ते करायला लागतं. बरोबर बरोबर. पण ही सगळ्यांनी ना थोडंसं हे टेक्निक शिकून घ्या. की आपल्याला काही विचारायचं असेल तर एकदम 10 जणांनी बोलण्यापेक्षा हात वरती करायचा मला लगेच दिसतं आणि मग मी विचारतो की अरे बोला असं, आणि काम हो, झालं ते की जास्त लगेच हात बरं, खाली जास्त बरं. करायचं. जास्त बरं. हो हो, बरोबर, अगदी अगदी. हा, ठीक आहे. तर आपण अव्यय हे बघितलं, अव्यय म्हणजे काय ते. हा, आता ही अव्यय कुठली कुठली आहेत तर बघूया आपण. या डावीकडची अव्यय ज्योत्स्नाताई तुम्ही वाचा. हो एक मिनिट सर. आवाज येतोय? हं. हो तत्र अर्थासहित वाचते हा. तत्र हो. तेथे, हं, कुत्र कोठे, हं, यत्र जेथे, अत्र हं. येथे, न एक मिनिट एक नाही. मिनिट एक एक मिनिट एक मिनिट. आता इथे बघा तुम्ही. हम्म तत्र कुत्र हम्म यत्र अत्र सगळे त्रवाले हा शब्द आहेत. हं. बरोबर. तत्र म्हणजे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, यत्र म्हणजे जेथे, अत्र म्हणजे येथे. येथे आलं लक्षात? हा, बरोबर. बरोबर. असं म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. यत्र म्हणजे जेथे, यत्र तत्र, जेथे तेथे, कुत्र म्हणजे कोठे, हम्म, अत्र म्हणजे येथे, असं. हं? हम्म, ही म्हणजे सगळी त्रची बरोबर. शब्द, त्रची शब्द काय आहे? सगळी स्थानदर्शक शब्द आहे. बरोबर स्थलदर्शक आहे. आहेत. स्थलदर्शक किंवा बरोबर स्थानदर्शक शब्द आहे. हा, बोला पुढे बरोबर. वाचा. हं, न नाही, तदा हं, तेव्हा, कदा हं. केव्हा, यदा जेव्हा, हा, शीघ्रम आता एक किंवा मिनिट एक धृतम. मिनिट एक मिनिट एक मिनिट. आता तसं हम्म, आपण जसं स्थलदर्शक त्र 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 बघितलं, तशीच आता ही तसं तदा कदा यदा. बरोबर. हम्म, तदा म्हणजे तेव्हा, कदा म्हणजे केव्हा, यदा म्हणजे जेव्हा. जेव्हा. हा, समय दर्शक. बरोबर. समयदर्शक. समयदर्शक. हो. हा, जसं शीघ्रम किंवा एक द्रुतम. मिनिट एक मिनिट हम्म, एक मिनिट. हा, तर याच्यात हम्म, हा जो दा शब्द आहे ना, हा दा शब्द हम्म, असंच तदानीम, कदानीम, इदानीम, हा, असे पण हम्म, शब्द आहेत. तर कारण जो इंग्लिशमध्ये जो टाइम टाइम हा शब्द आहे ना, हा, तो टाइम या शब्दामध्ये आणि या दा, तो टाइम हा शब्द जो आहे हा या तदानीम, कदानीम, इदानीम, दानीम पासून आलेला आहे. हं. कारण काय माहितीये का, इंग्लिश ही भाषा आहे, ही लॅटिन फॅमिलीची आहे. आणि लॅटिन फॅमिली ही जी आहे, तर ही संस्कृतोद्भवच, म्हणजे संस्कृत आणि लॅटिन या एकाच परिवारातल्या समजल्या जातात. हं. त्यामुळे बरेच तुम्हाला जेव्हा जे भाषाशास्त्राचा जे अभ्यास करतात ना, त्यांना माहिती आहे की बरेच हे लॅटिन शब्द आणि संस्कृत शब्द जे आहे ते संस्कृतोद्भवच असतात असं. हं. ठीक आहे. तर पुढचं वाचा. कोण? हं, हा. मी हां, दोनच राहिले. हा बरेच. वाचा शीघ्रम वाचा. किंवा द्रुतम, हां, त्याला त्याचा अर्थ होतो लवकर. आणि सत्वरम म्हणजे पण लवकर. बरोबर. शीघ्रम, द्रुतम, इकडचे वाचू. सत्वरम. नाही, आता हा इकडचं दुसरं कोणीतरी वाचेल. ठीक कीर्ती आहे ठीक. नाईक, कीर्ती नाईक वाचाल तुम्ही? कीर्तीताई, माधुरी कुलकर्णी वाचाल? हो. वाचते पश्चात सर. म्हणजे नंतर, अपि म्हणजे सुद्धा, सहम हं, साकम म्हणजे सह म्हणजे बरोबर, हं, एव एवच म्हणजे ही, आवत तू नाही म्हणजे नाही तर तो. हा, नाही नाही, एवढ. एक मिनिट एक मिनिट. ए हा, एव या शब्दाचा अर्थ म्हणजे काय? मीच, असं च. आपण म्हणतो ना. हा, च हा म्हणजे म्हणजे च आपण म्हणतो ना, करायचंच हा. असं. हा, अच्छा अच्छा. मिळवणारच, असा जो च आहे ना, तो ह्या हम्म. च असा आहे. हं? अच्छा, म्हणजे एव चा अर्थ च आणि ही. हा, नाही नाही, ही हे आव- हिंदीमध्ये आहे. मैं ही करूंगा, अच्छा तुम ही जाओगे, अच्छा. त्या अर्थाने ते ही. हम्म. आपण अर्थ जे आहेत ना ते मराठी, हिंदी, इंग्लिश असे देतो, कारण जे आता सगळ्यांना तिन्ही भाषा हा. हा, म्हणून. हा, मी एक बोलू का? हा, बोला. ते त्वमेव मध्ये आलं होतं ना, एव त्वमेव बरोबर. माता. हो, हा. त्वम एव.
तुमचं तुम्ही नाव जरा बदलाल का प्लीज? मोटोरोला येतंय तुमचं नाव. अरे हो, हं? सॉरी सॉरी. आज हं? ते ह्याच्यावरती आहे मी. येईल मग तिकडे ओके. पल्लवी. हा, हा हा आज तेच मी नाव आवाजाने तिकडे ओळखलं आहे. मी साधारण, पण हा हा. तेच. नाही, आज आयपॅड आहे माझं. हा, हा ओके ओके. ठीक आहे. हा चालेल. हा पुढचं वाचा माधुरीताई. तावत तू म्हणजे तर, आणि हिंदीमध्ये तो आहे ना. हा आता याचा याचा एक मिनिट. आता तर तो याचा जरा अर्थ कळला का तुम्हाला? मराठीत वाक्य दाखवा मग. दे. जर तावत तर सारखं का? जर तर. तू असं केलंस तर. नाही नाही हा नाही तो तो हा तर तो नाहीये. हा म्हणजे तावत म्हणजे तो म्हणजे तू म्हणजे मी तर गेलो होतो असं, त्या अर्थाने हा तर आहे. अहम तू अच्छा. हा अहम तू गच्छामी, मी तर जातो असं. अहम तू गच्छामी असं. हं? हम्म. मग जसं हिंदीमध्ये मैं तो जाता हूं, तो म्हणून ते तो हम्म. असं आलेलं आहे. हं? असं ते यावत काले तू वगैरे शब्द जो आता संस्कृत मध्ये इथं आहे तो या. ऍक्च्युली नाही नाही आता यावत आणि तावत, इथे तावत हा शब्द ना तेवढा बरोबर नाही. इथं यावत म्हणजे जोपर्यंत आणि तावत म्हणजे तोपर्यंत पाहिजे. हा इथे अच्छा. थोडं हे चुकलेलं आहे. तावत इथे नकोच आहे. हा यावत आणि तावत अच्छा. म्हणजे जोपर्यंत हा आणि तेच तोपर्यंत. मला पण कळेना की सर तावत म्हणजे तू म्हणायचंय की तावतचं तू झालंय काय, असं हा कळेना. कुठे काहीतरी म्हणून मी इथे तावत विचारणार होते नकोच आहे. आता. हा तावत हा हा नकोच आहे. तावत म्हणजे तोपर्यंत, तोपर्यंत. यावत म्हणजे जोपर्यंत असं. हम्म. ओके. यावत तावत. ओके ओके. अच्छा. पुढचं किम म्हणजे कोण काय, हा आणि अतः पण म्हणजे म्हण, हं, आणि अतः हा किंतु परंतु म्हणजे पण, आणि हिंदीमध्ये लेकिन. हं. तर आता ही शब्द तुम्ही सांगा कुठल्याही भाषेत, संस्कृतमध्ये जसं नाही, पण कुठल्याही भाषेत याचा अर्थ याची रूपं कधी बदलतात का? नाही. हं? नाही. कोण काय कसं नाही का? आपण कोण असं म्हणतो, आपण कोण आला, कोण आली, कोण गेलं. तर कोण हा कोण तसाच राहतो, स्त्रीलिंगी असो पुल्लिंगी असो, नाही का? तर त्या अर्थाने बरोबर. हा म्हणून हे अव्यय आहे. समजलं? हम्म. हा ठीक आहे. आता आपण पुढचा पाठ म्हणजे हे बघूया. आता तुम्ही संस्कृत भाषेत वाक्य बनवायची आहेत. हा गोविंद जातो काय होईल? गोविंद गच्छ. गोविंदः गच्छ. गच्छामी येईल ना. गोविंद नाही सर, गच्छामी. गच्छति. गोविंद गच्छती. गोविंद गच्छति. हम असेल तर अच्छा. गच्छती. गोविंद गच्छसी. गोविंद गच्छती. गोविंद गच्छति. ती येणार तर गच्छति. प्रथम गोविंद पुरुष. जातो ना, मग इथं गोविंद हाला येतं. गच्छसी. एक वचन. गोविंद हा गच्छती येईल सर. हा. गोविंद बघा गच्छती. हे बघा सगळे हे गोविंद. सगळे एक एक तू लक्षात जातोस घ्या. मला तर गच्छसी येते. हा बरोबर एक ती लक्षात येणार. घ्या. यातला पुरुष कुठला आहे? प्रथम पुरुष आहे, उत्तम गोविंद. गोविंद. पुरुष आहे की मध्यम आहे? हा अच्छा. प्रथम. प्रथम प्रथम पुरुष पुरुष. आहे. प्रथम पुरुष आहे. मग प्रथम 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 पुरुष. पुरुष. हा. पुरुषामध्ये काय रूप एक येतं वचन. मग नेहमी? तो येणार. ती ती रूप प्रथम येतं ना, पुरुष एक वचन गच्छती. आहे. गच्छती हा गच्छती. गच्छती. गच्छति. हा गच्छति. शीतः अन्ति. हम्म. हा त्यामुळे या हा तुम्ही तो आहे का? चुकून हा मी तो पुढचं घेतलं. वाक्य. अशोक अशोक जातो. जातो. गच्छति. अशोक गच्छती. अशोक. अशोक अशोकः गच्छति. अशोकः हा गच्छति. अशोकः अशोकः गच्छति. गच्छति. हा पुढचं. माधवः गच्छति. माधवः माधव माधव. गच्छति. माधवः गच्छति. हा गच्छति. माधव कमलः गच्छति. गच्छति. हा कमल पुढचं. गच्छति. कमलः विनायक. गच्छति. कमलः गच्छति. विनायकः विनायक. हम्म. विनायक. जातोय. विनायकः विनायक गच्छति. विनायक गच्छति. गच्छति. हा हे कळलं. विनायकः गच्छति. बरोबर. हा आता दुसरा प्रश्न आहे. आता हीच वाक्य आहे, पण याचं आता काहीतरी प्रश्नार्थक वाक्य करायचं आपल्याला. कुत्र आणि कदा हो. हे शब्द वापरून गोविंदः कुत्र हा कुत्र गच्छति. गोविंदा कुत्र गच्छति. 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 गोविंदा गोविंदा कुत्र कुत्र गच्छति. गोविंद किम याचा गच्छति. अर्थ काय होईल? किम. गोविंदा कुत्र गच्छति याचा अर्थ कुठे काय जातो? होईल? हा गोविंद गोविंद कुठे कुठे जातो? जातो? कुठे जातो. गोविंदा गोविंदा कुठे. कुठे
आता याच वाक्याचं किम वापरून काय होईल, कसं होईल वाक्य? गोविंदम किम किम गच्छति किम नाही गच्छति नाही गोविंद नाही. हा किम गच्छति. किम गच्छति. किम गच्छति नुसतंच. मग किम गोविंद गच्छति, कोण जातो, मग गच्छति. गोविंदा गच्छति असं. हो बरं, अजून पुढच्या वाक्यात त्यामध्ये कदाचा उपयोग करून सांगा. अशोकः कदा कदा म्हणजे केव्हा गच्छति. ना? गोविंदः कदा कदा गच्छति. गच्छति कदा म्हणजे केव्हा ना? कदा बरोबर. गच्छति अशोक अशोकः अशोक कदा अशोक गच्छति. कदा गच्छति कदा गच्छति. हा म्हणजे काय? माधव कदा अशोक केव्हा अशोक गेला केव्हा जातो. केव्हा कधी जातो जातो. अशोक केव्हा जातो? हा. आता केव्हा पुढचं जातो. वाक्य बनवाय त्याच्या पुढचं. माधव कदा गच्छति. कदा हा गच्छति. महादेव हा कदा माधव गच्छति. कदा गच्छति. हा कदा पुढे गच्छति. अजून माधव हा कुत्र कमल गच्छति. किम गच्छति. माधव किम गच्छति याचा अर्थ काय होईल? किम गच्छति याचा काय अर्थ काय कुठे होईल? जातो? कोण कुठे जातो? नाही जातो? कोण जातो. काय अरे कोण 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 जातो? जातो, जातो? सॉरी कोण जातो. किम कुत्र म्हणजे म्हणजे काय कधी किम म्हणजे कोण किंवा किम काय. म्हणजे कोण. कोण किंवा किम काय. म्हणजे हा. काय अजून एक मी सांगेल. गोविंद हा किम करोती. काय हम्म. करतो? काय गोविंद करतो? काय गोविंद काय करतो? करतो? त्याचं उत्तर आहे गोविंद हा गच्छति असं, नाही का? ओके. हा अशोक हा किम करोती. अशोक काय करतो? अशोक गच्छति. अशोक हा गच्छति. अशोक हा. बरं, आता गच्छति सोडून याच्याऐवजी मला बाकी वाक्य सांगा. बाकी क्रियापद तुम्हाला माहिती आहेत ती. मी सांगू का सर? गच्छति किंवा थोडी गच्छामि. सगळ्यांनी किम सांगा. किम पश्यति अहम गच्छामि. गोविंदः दुग्ध पिबती. गोविंदा दुग्धम अच्छा, पिबती. गच्छ बरोबर. सोडून दुसरे. हा. हा गोविंद हा तत्र गोविंदः तिष्ठति. पत्रं लिखति. गोविंदा पत्रम लिखती. गोविंदः जलं पिबति. बरोबर. गोविंद हा गोविंदः पुस्तकं पुस्तकं पठति. पठति. पुस्तकम पठती. हा बरोबर. अचलाताई तुम्ही सांगा वाक्य काही. ठीक आहे. तर आपल्याला एक गोविंदम कुत्र किम आणि पश्यति हा तर आता एक आपल्याला कळलेलं आहे बरोबर कसं तर असं याचा होतं का वापर करायचा तो गोविंद कळलेला आहे. हा सूर्य हा पश्यती. गोविंद हा सूर्यम पश्यती. हम्म. सूर्याला गोविंद पाहतो. माधव गोविंद हा सूर्यम पश्यती. उद्याने गच्छति. उत्तरते उद्यानम गच्छती. हा हॅलो. सर हा. असं होईल का? गोविंद किम पश्यसी. गोविंद क्या देखता है. मग पश्यती होईल ना. पश्यसी का होईल? मध्यम पुरुष आहे हो का पश्यति गोविंद? एकवचनी आहे हा हा बरोबर बरोबर बरोबर. सर त्वम गोविंद येईल तिथे. त्वम येईल ना तिथे. त्वम किम पश्यसी. त्वम सर असेल असं तर होतं का पश्यसी येणार. गोविंद हा सूर्यम त्वम असेल तर पश्यती. पश्यसी येईल. हा. सर गोविंद हा कंदुकम सूर्यम पश्यती क्रीडति. असं होतं का? सूर्यम पश्यती. बरोबर. सर बरोबर ना. गोविंद कंदुकम क्रीडति. कंदुकेन क्रीडती. ते येईल तुम्हाला नंतर सांगेन. कंदुकेन. चेंड हा ते कर्माची रूपात अशी काय शिकली नाहीये तसं. हा किंवा कंदुकम क्रीडती म्हणजे चेंडू खेळतो असं म्हणायचं असेल तर चेंडू खेळतो. कंदुकम खेळत हा असं होईल. हा क्रीडती किंवा खेळते. खेळत. गोविंदः वेद वदति. गोविंद हा वेदम वदती. वेदम. वेदम. तर एकच विचारायचं होतं की उपवन किंवा क्रीडांगण हे शब्द उपवनात क्रीडांगणात तर उपवने क्रीडांगणे असं वापरायचं का? सप्तमी नाही नाही सांगतो कसं आहे सप्तमी माहितीये का. एकवचन. नाही कसं आहे माहितीये का. पण ते आपण वाक्य करताना प्रॉब्लेम येतो. ऐका ना. आपण हा मराठीत मी बागेला हा जातो, शाळेला जातो असं म्हणतो. हा हा म्हणून हो. किती असते म्हणून त्याला आपण उद्यानम गच्छती वगैरे म्हणतो. वनम गच्छती वगैरे. हम्म. पण हम्म. जर मी क्रीडांगणावर खेळतो बर हो तर मग ते क्रीडांगणात उद्याने उपवने असं होत. कळेल क्रीडांगण. तुम्हाला अजून पुढे पुढे विभक्ती आपण शिकणार तो आहोत ना आलं की त्याच्यात. तो आलं की मग सप्तमी एकवचन वापरायचं का? मग बरोबर एकवचन असेल तर बरोबर तिकडे. बरोबर हा ओके ओके ओके. हा हा ओके. असं आणि जसं तुम्हाला म्हणजे ऐका
आणि काल जो जास्तच आपण ते उपवनेषु. जसं आपण काल हा कालच्या मंगलाचरणाच्या श्लोकात रामे चित्तलय सदा भवतु मे, म्हणजे काय रामे म्हणजे रामात हा माझं चित्त सदा असू दे असं आपण म्हणतो ना रामे. तसं उपवने, उद्याने, हा क्रीडांगणे हे सगळे शब्द तसे आहेत रामे सारखे असं. ओके ओके हा 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 सर एक राम विचारायचं होतं. हा तसंच बोला. सर. मराठीचे विभक्तीचे प्रत्यय आणि संस्कृतचे वेगवेगळे आहेत का? नाही नाही अर्थ तोच आहे. मी तुम्हाला ना जेव्हा विभक्ती शिकवेन ना मी, तर तेव्हा त्याचा हा विभक्तीचा एक तक्ता देईल, चार्ट देईल. जसं मराठीत उदाहरणार्थ मराठी ऐका ना ऐका, मराठीत प्रथमाला काही प्रत्यय नसतो, द्वितीय आहे नाहीये हो. सला ते ते सला सलाम ना ते, चला ना हा ते. तृतीयाला तिसरी आणि ने, चतुर्थी एकच. हा एक ने मिनिट ऐका ना एशी, सर बोलतो. ऐका ना, सर्वांनी आधी ऐकून घ्या मग बोला. हा मध्ये मध्ये सगळं ऐकू येत नाही सरांचं काय बोलतात. हा सगळ्यांनी हा, मिळून आता ऐका ऐका, मराठीत काय प्रत्यय आहे? द्वितीय असेल तर सला ते सला नाते, सला ते म्हणजे एकवचनी, सला नाते हे बहुवचनी. नंतर बहुवचन. तृतीया ने ए शी, तोच प्रत्यय म्हणजे अर्थ तोच आहे. चतुर्थी परत सला ते सला नाते, पंचमी ऊन हून, बरोबर, षष्ठी चाचीचे, बरोबर. चाचीचे, आणि सप्तमी ईत आत असा. तर हेच प्रत्यय संस्कृतमध्ये पण आहे असं, समजलं? अच्छा. हम्म. फक्त ते सर हे मराठीत काहीही आठवत नाहीये हो. मराठी शिकून अनेक वर्ष झाली आहेत. हे आता तुम्ही जे काय सांगितलं सला ते सला ना ते मला काहीही आठवत नाहीये. मराठी व्यवस्थित बोलते वाचते, पण हे तुम्ही जे काय प्रत्यय वगैरे सांगितले काहीही माहिती नाहीये, आठवत नाहीये रादर. आठवत नाहीये, हा बरोबर. काय आपण व्याकरण आत्ता लक्षात आपण येईल. म्हणजे व्याकरण आपण शिकलो आणि व्यवस्थित वापरायला शिकलो, त्यामुळे आता त्या प्रत्ययाची आपल्याला गरज वाटत नाही, बरोबर. तर संस्कृतमध्ये पण असंच आहे हा, की एक एक वेळी अशी येईल तुम्ही खूप शिकल्यावरती, की तुम्हाला प्रत्यय जसं म्हणजे जसं मी नेहमी आपोआपच उदाहरण यायला. देतो, तुम्हाला पटकन मी विचारलं की सायकल चालवताना तुम्ही कुठल्या पायाने पॅडल ढकलता, डाव्या की उजव्या, कोणाला सांगता येईल का? बरोबर उजव्या नाही. नाही का? डाव्या की तसं आहे ते, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची एवढी सवय उजव्याने. होते की त्याचं टेक्निक ते आपण विसरून जातो, नाही का? तसं होतं. हा हा बरोबर. हा, तर ठीक आहे. तर हे आपण बघितलं. थँक्यू. आ- हा आता रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. काय होईल? अहम गच्छामि. अहम गच्छामि. रामः गच्छति. गच्छति. पत्रम पत्रम लिखति. लिखति. लिखती, लिखसी, पठती, काय येऊ काही पण येऊ शकतं शकतं. मग? पत्रम. पठामी वगैरे काय येऊ शकतं? पुढचं हो. सह पुस्तकं पठति. पठति. सह पठति. सहा पठती, पुस्तकम पठती, माधवः जलम पिबति. जलम पिबती. दुग्धम पिबती. दुग्धम पिबती. दम पिबती. हा, आता हे जवळपास आपलं होत आलेलं आहे. हा, आता खालचं उत्तर द्या मी काही म्हणत नाही. आणि आता हा एक चार्ट आहे, तर याच्यावर तुम्ही वाक्य तयार करू शकता. करा बघू वाक्य. त्वं सत्वरं पठति. पाठशाला सत्वरम पठती पठती. नाही नाही अहम नाही नाही नाही. गच्छति. अहम पाठशाला अहम गच्छामि. अहम सत्वरम अहम सत्वरम गच्छति. हा, गच्छामी. करोमि. करोमीच अहम येणार. सत्वरम गच्छामि. अहम किं करोमि. गच्छति? त्वं प्रश्न आहे. अहम त्वम किं अपि धाव. अहम सत्वरम पण इथं नाहीच आहे. सहा किम पठती, तो काय किम वाचतो? पठति. हा तो हा, काय वाचतो? सहा सत्वरम गच्छती. त्वं सत्वरम. बरेच जण एकाच वेळेला बोलतायत. नाही हरकत नाही. हे होमवर्कला द्या. तर ठीक आहे, मी तुम्हाला ह्या पाठाचं हे PDF पाठवेन आणि त्यानंतर तुम्ही हे करू शकता तसं. तर अशा रीतीने पहिला पाठ आपला पूर्ण झालाय. उद्या आपण दुसरा पाठ सुरू करू.